सगळ्यांनी ठेवायचं आहे. आपण छान सेवा करण्यासाठी एकत्र आलेलो आहेत, हाच विचार डोक्यात ठेवायचा आहे. मी जे काही तुमच्या चातुर्मास सेवा करून घेणार आहे त्यातून तुम्हाला सुख, शांती, समृद्धी अनुभवायला येणार आहे. आणि ह्या गोष्टी फक्त वाचून मिळणार नाही आहेत, तर जेव्हा आपण विविध अनुष्ठानं करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे. दरवेळेस आपण देवाकडे काही ना काहीतरी मागत असतो, पण आपल्याला ह्या वेळेस देवांकडे काही मागायचं नाही आहे. कारण की संकल्प करताना आपण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बोलणार आहोत आणि ज्या सणासुदीच्या वेळेस आपण जे काही अनुष्ठान करणार आहोत त्यावेळेस संकल्प सोडणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला देवाकडे मागायची काहीच गरज नाही आहे. प्रत्येक वेळेस आपण काही ना काहीतरी मागतच आलेलो आहे. आपण 4 महिने हे स्वतःसाठी, आपल्या घरासाठी ते कळत न कळत देव देणारच आहे आपल्याला. त्याच्यामुळे मनात कोणताही मी ह्या कारणासाठी चातुर्मास ग्रुप जॉईन करणार आहे तसं करू नका. मी माझ्या स्वतःसाठी, माझ्या ऑरासाठी, माझ्या स्वतः अंतर्मनासाठी, माझ्या सबकॉन्शियस माइंडमधनं पूर्ण सेट करायचं आहे की मी हे माझ्या स्वतःसाठी करत आहे. येते लक्षात? त्याच्यामुळे बिनधास्तपणे महाराजांचं नाव घ्यायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे. तुमच्या सोयीनुसार करायचं. त्याच्यामुळे इथे बंधनं कुठली टाकलेली नाही आहे. तुमच्या हातून छान सेवा घडावी, प्रत्येक गोष्टीची भीती तुम्ही मनात बाळगू नये, या हेतूनेच आपण करत आहोत ह्या सगळ्या गोष्टी. नॉनव्हेज शक्य झाल्यास खायचं नाहीये, पण नाईलाजाने तुम्हाला घरात बनवून द्यावं लागत असेल तर पहिले साधना करायची, मग नॉनव्हेज बनवून त्यांना द्या. पण तुम्ही शक्य झाल्यास नॉनव्हेज खाऊ नका. शुद्ध शाकाहारी राहूनच तुम्हाला चातुर्मास ग्रुप हा पूर्ण करायचा आहे, कारण की त्याचं फळ हे तुम्हाला उत्तम मिळणार आहे. ग्रुपमध्ये जे लेख येणार आहे ते आध्यात्मिक लेख असणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट शांततेने वाचायची आहे. एक लेख 2-2 वेळा वाचायचा आहे. समजा व्हॉइस रेकॉर्डिंग असेल तर ते 2-2दा वाचा. त्यातनं काही प्रश्न तुम्हाला पडले तर ते तुम्ही मला विचारा. तुमच्या सोयीनुसार ते वाचा. साधना करताना जो काही अनुभव येईल तो वैयक्तिकरित्या मला शेअर करायचा आहे की ताई मला हा अनुभव येतोय, मी बरोबर आहे की नाही, माझ्याकडून काही चुकतंय का. ज्या काही तुमच्या मनात शंका कुशंका येत असतील तर साथ द्यायला मी आहे. तुम्ही फक्त साधना करताना जो काही तुम्हाला अनुभव येईल तो मला वैयक्तिक मेसेज करून कळवा की कुठे काही चुकत असेल तर मी तुम्हाला सांगेन, मार्गदर्शन करेन आणि आपण पुढे जाऊया. ज्या दिवशी IMP काही गोष्टी असतात ज्या म्हणजे त्या दिवसाचं ते महत्त्व असतं. मग मी नंतर हा जप केला तर चालेल का, मग पौर्णिमेचा जप मी दुसऱ्या दिवशी केला तर चालेल का, असं चालणार नाही. पौर्णिमेला एक विशिष्ट महत्त्व आहे. त्या दिवशी आपल्याला ती साधनाच करायची आहे, ते मेडिटेशन करायचं आहे. तर त्या दिवसालाच ते महत्त्व दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ढकलगाडी करू नका, कारण की साधनेमध्ये अशा गोष्टी करून चालत नाही. अनुभव हवा असेल तर त्या दिवसाचं ती सेवा व्हायलाच हवी आहे. आणि फार मोठी सेवा आहे का की 2-2 तास आपल्याला लागणार आहे, अजिबात नाही. त्याच्यामुळे तुम्हाला 20-25 मिनिटं दिवसभरातनं काढायचे आहेत. आपल्याला साधना करायची आहे त्यावेळेस तुम्हाला अर्धा तास फक्त लागणार आहे. 2-2 तास 3-3 तास आपल्याला लागणार नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही शांततेने सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली पाहिजे. 3 दिवस समजा तुम्हाला पाळी आली तर साधना करायची नाहीये. 5 दिवस झाल्यानंतर तुम्हाला ती साधना पूर्ण करायची. नामस्मरण लिहायचं असू दे किंवा जप ते लिहून ठेवा फक्त दुसऱ्या कागदावरती आणि त्यानुसार त्या गोष्टी करायला घ्या. 5 दिवस कोणतीही साधना करायची नाही. तुमच्या मनात जर काही प्रश्न असल्यास तुम्ही मला जरूर विचारू शकता. उद्या ग्रुपची माहिती तुम्हाला जी काही आता मी पाठवलेली आहे ती तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही ग्रुपमध्ये सहभागी व्हा. जर तुम्हाला ग्रुपची ही माहिती आवडली नसेल तर तुम्ही ग्रुप सोडला तरी चालेल. तुमची साथ देण्यासाठी मी तयार आहे. तुम्ही न घाबरता चातुर्मास ग्रुप एकदा अनुभव घेऊन नक्की पहा. आपले 7 चक्र शुद्धीकरण होते, आपला ऑरा शुद्ध होतो, मन प्रसन्न होते, नजर दोष दूर राहतात, काही आडापिडा असेल ती दूर होते, मानसिक अडचणी दूर होतात, घरातील अडचणी तर आपोआपच दूर होतात, दुःख दूर होतात, आनंद आपल्या घरामध्ये राहतो. सगळीकडे आपण जेव्हा साधना करतो तेव्हा मन एवढं प्रसन्न राहतं की सगळीकडे आपल्या घरामध्ये प्रसन्नता येते. चांगल्या गोष्टींची सवय आपल्याला लागते. बाहेरची बाधा असेल तर ती तुम्हाला जाणवते. अजून असे बरेच फायदे आहेत की जे चातुर्मास ग्रुपमध्ये अनुभवता तुम्हाला येऊ शकतात. महाराजांच्या आशीर्वादाने ह्या सगळ्या गोष्टी आपण शक्य करू शकतो.
त्याचप्रमाणे मेडिटेशनच्या माध्यमातून तुम्ही महाराजांच्या जवळ जाऊ शकतात. महाराजांचे दर्शन तुम्हाला घडू शकते. महाराज आपल्याबरोबरच आहे प्रत्येक क्षणाक्षणाला, याची अनुभूती तुम्हाला येऊ शकते. म्हणूनच मी सांगते, दरवर्षीप्रमाणे आपण जो हा चातुर्मास ग्रुप बनवतो आणि त्याच्यामध्ये असंख्य साधना सेवा अनुष्ठानं करून घेत असतो आणि सगळ्यांना खूप सुंदर सुंदर अनुभव आलेले आहेत. त्याचे फीडबॅकसुद्धा अनेक वेळा मी ग्रुपमध्ये पाठवलेले आहे. जर तुम्हाला मनापासून ही साधना करायची असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये लिहा की मला ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, माझा व्हिडिओ ऐकून झाला, मी चातुर्मास ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी तयार आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आपण फक्त ठरवतो पण काही करत नाही. करून घेणारं कोणीतरी हवं आहे. तर परमेश्वराने आपल्याला एकत्र आणलं आहे आपल्या ग्रुपमध्ये, हा तुमची साथ स्वामींची. तर काहीतरी छान करून, सेवा करून आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आणूया. अंतर्मनाची आंघोळ करूया, अंतर्मन स्वच्छ करूया आणि जीवनामध्ये आनंदी राहूया. सामूहिक गोष्टी केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ सुद्धा खूप सुंदर येतं आणि एकदा तरी आपल्या जीवनामध्ये आपण हा अनुभव घ्यायलाच पाहिजे. चला मग, चातुर्मास ग्रुपमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुमचं नाव, कुलदेवी, गोत्र, जन्मतारीख ही मला पाठवायची आहे आणि जो व्हॉट्सअपला तुम्हाला जॉईन करण्यासाठी जो तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे तो मला पाठवायचा आहे. ठीक आहे? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे चातुर्मास ग्रुपमध्ये. श्री स्वामी समर्थ.